नमस्कार, मी आहे संजना सोमनकर आणि आपण पाहत आहात देववाणी न्यूज। सध्या भारतामध्ये सीजेपीचे आंदोलन चालू आहेत आणि चंद्रपूर आणि गडचिरोलीतही आंदोलनाचा भडका उडाला असून रस्त्यावर उतरलेल्या विविध संघटनांमुळे संपूर्ण परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। कथित नीट परीक्षा प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यावरून चंद्रपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन करत रस्त्यावर ठिय्या दिला। काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने चंद्रपुरात बंद पाडत आंदोलन केले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचाही निषेध करण्यात आला। दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनाने मनसेने चंद्रपुरात आंदोलनाचा प्रयत्न केला, मात्र परवानगी नसल्याचे कारण देत रामनगर पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले। नंतर नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली। ब्रह्मपुरीतही काँग्रेसने आक्रमक एल्गार पुकारत मोर्चा, रास्ता रोको आंदोलन आणि प्रतिकात्मक निषेध केला। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, तर गडचिरोलीच्या अहेरी येथे युवक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितताविरोधात आवाज उठवला। एका दिवसात चक्काजाम, बंद, मोर्चे, धरणे, आंदोलने आणि पोलिसांच्या कारवाई, त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून आता प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आणि आता बघूया गडचिरोली जिल्ह्यातील एक अत्यंत दुर्दैवी घटना। भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथे नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोमटी मासुवडे हे 22 जुलै रोजी सायंकाळी मकरनार येथून आपल्या गावाकडे तुमरकोठीला जात होते, मात्र वाटेत असलेला नाला मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत होता। नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला आणि ते वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी नाल्याजवळ त्यांची सायकल आढळून आल्याने गावकऱ्यांना संशय आला। यानंतर महसूल विभागाला माहिती देण्यात आली। महसूल पथक आणि स्थानिक गावकऱ्यांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली आणि वेळेच्या शोधानंतर नाल्यापासून काही अंतरावर कोमटी मासुवडे यांचा मृतदेह आढळून आला। या घटनेमुळे तुमरकोठी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पावसाळ्यात ओढे, नाले तुडुंब भरून वाहतात। नागरिकांनी कोणतेही धोका पत्करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। पोंभुर्णा तालुक्यातील एफडीसीएमच्या जंगलात परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका गुरख्याचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सातार भोसले येथील रहिवासी असून उष्टू पोरते वय 55 वर्ष हे नेहमीप्रमाणे आज दुपारी आपल्या गायी चरण्यासाठी एफडीसीएम कक्ष क्रमांक 441 मधील जंगलात गेले होते। दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास दाट झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली। हा हल्ला इतका अचानक होता की उष्टू पोरते यांना स्वतःचा बचाव करण्याचीही संधी मिळाली नाही। या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पुढील पंचनामा आणि आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या घटनेमुळे सातारा, भोसले आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान जंगलालगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच एकटे जंगलात किंवा दाट झाडीत जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे। चंद्रपूरकरांनो सावधान! पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि इतर डासजन्य आजारांचा धोका वाढला असून चंद्रपूर महानगरपालिकेने शहरभर डासोक्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू केली आहे। 17 जुलै पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ब्रीडिंग चेकर्स, एएनएम, एमपीडब्ल्यू अशा वर्कर्स आणि स्वच्छता निरीक्षक प्रत्येक घराची तपासणी करत आहेत। त्यामुळे नागरिकांनी तपासणी पथकाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे। घरातील कूलर, पाण्याचे ड्रम, टायर, कुंड्यांचा प्लेट, फ्रीजचा ट्रे, एसीचे पाणी, साचणारी भांडी आणि इतर कंटेनरमध्ये साचलेले पाणी हे डेंग्यूच्या डासांचे प्रमुख प्रजनन स्थळ ठरू शकते। मनपाने प्रत्येक नागरिकाला आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस पाळण्याचे, पाण्याची भांडी स्वच्छ करून कोरडी ठेवण्याचे आणि डासांची अळी आढळल्यास तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे। ताप, अंगावर पुरळ, डोकेदुखी, सांधेदुखी किंवा डोळ्यांच्या मागे वेदना अशी लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मनपाने स्पष्ट केले आहे। डेंग्यूवर उपचारापेक्षा प्रतिबंधक अधिक प्रभावी आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराची तपासणी करून डासांची उत्पत्ती रोखणे हीच आजची सर्वात मोठी जबाबदारी आहे। तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घटना। पाहत राहा देववाणी। तोपर्यंत नमस्कार।